नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात दोषी आढळून आलेले काँग्रेस नेते व आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनील केदार यांच्यासह दोषी ठरलेल्या इतर आरोपींनाही 5 वर्षाची शिक्षा ठोठावली। न्यायालयाने केदारांसह एकूण 6 जणांना या घोटाळ्यात दोषी ठरवलं होतं। यात तत्कालीन बँक महाव्यवस्थापक अशोक चौधरी, मुख्य रोखे दलाल केतन सेठसह इतरांचा समावेश होता। या शिक्षेमुळे केदार यांच्या निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवल्यावर त्यांना सौम्य शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली। ते लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद त्यासाठी करण्यात आला, मात्र न्यायालयाने तो धुडकावून लावला। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2001-2002 मध्ये 150 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता। एनडीसीसी नागपूर या बँकेचा जो 2002 सालचा घोटाळा होता त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया आज पूर्ण होऊन न्यायालयाने आज अंतिम निकाल सुनावलेला आहे। या निकालामध्ये निर्भया न्यायालयाने आरोपी नंबर 1 सुनील केदार, आरोपी नंबर 2 अशोक चौधरी, आरोपी नंबर 4 केतन सेठ, आरोपी नंबर 7 अमोल वर्मा, आरोपी नंबर 8 सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी या सर्व आरोपींना IPC सेक्शन 406, 409, 468, 471 आणि 120B या कलमाखाली दोषी धरलेला आहे। तसंच आरोपी नंबर 3 संजय अग्रवाल, आरोपी नंबर 5 महेंद्र अग्रवाल, आरोपी नंबर 6 श्रीप्रकाश पोद्दार, आरोपी नंबर 10 सुरेश कोसकर यांना सफिशियंट पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलेला आहे। या केसमध्ये आज पहिल्या सत्रात आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आरोपींच्या शिक्षेबद्दल कोर्टाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकलेला आहे। त्यात सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की कायद्यामध्ये ज्या 3 थिअरीज आहे, डिटरन्स थिअरी, प्रिव्हेंटिव्ह थिअरी आणि रिफॉर्मेटिव्ह थिअरी यांचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्व जो पैसा आहे, हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे, याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता, डिपॉझिटर्सने ठेवलेला होता। बँकेचे ट्रस्टी, मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कोणताही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये, ही जबाबदारी पाळण्यात ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी हा मनी ट्रेल फिरवलेला आहे। स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा याच्यात गेलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या सर्व आरोपींना देवावं असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे। दुपारच्या सत्रात निर्भया कोर्टाने या कामी जो निकाल दिलेला आहे त्या निकालात काही महत्त्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। आरोपी नंबर 1 चेअरमन व आरोपी नंबर 2 हे मॅनेजर होते, यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे, त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे। यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे, त्यांचा पैसा हा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत। क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि याची निर्गती करताना केअरफुली करावी, तो कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे। आणि ह्या कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स ज्यांनी हे पैसे ॲक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे। कोर्टाने असं सांगितलं की ही डीप रूटेड कॉन्स्पिरसी आहे, याच्यात वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करण्यात येऊन हा पैसा या सर्व आरोपींनी या पैशाचा अपहार केलेला आहे। म्हणून कोर्टाने कलम 409 या कलमाखाली ह्या सर्व आरोपींना 10 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपये दंड, 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपयाचा दंड, तसंच कलम 406 या खाली शिक्षा, कलम 468 खाली पुन्हा 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये प्रत्येकी दंड, तसेच कलम 471 या खाली प्रत्येक आरोपीला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। ही एकूण जी दंडाची रक्कम प्रत्येक आरोपीची 12,50,000 रुपये होते, म्हणजे 62.5 लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे। मेहरबान कोर्टाने याच्यात असाही आदेश पारित केला आहे की दंडाच्या रकमेपैकी
50% रक्कम ही शासनाकडे जमा करावी आणि उर्वरित 50% रक्कम ही NDCC बँकेला कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यात यावी, असा निकाल झालेला आहे. निकालाच्या कॉपीज काही वेळात प्राप्त होतील. ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खासगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिली नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे. तेव्हा फौजदारी गुन्ह्यांची नोंद होऊन पुढे CIDकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी CIDने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. न्यायालयाने या प्रकरणात केदारांसह एकूण 6 आरोपींना दोषी ठरवताना 3 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तताही केली आहे. आरोपींना 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. शिक्षा सुनावली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए, रेणुका ज्वेलर्स.